नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत टोमॅटोची चटणी। अतिशय सुंदर चविष्ट चटपटीत अशी चटणी करणार आहोत। ही एक बंगाली डिश आहे। मला माझ्या एका बंगाली मैत्रिणीने ही डिश शिकवली आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी। ही चटणी माझ्या घरी सर्वांना खूप खूप आवडते आणि अतिशय सुंदर लागते। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 4 मोठे टमाटे, थोडेसे सुकलेल्या 3-4 मिरच्या, लाल मिरच्या, एक 8 खजूर घेतले आहेत, थोडे किसमिस, 4 काजू, 4 बदाम, एक छोटी वाटी साखर, अगदी थोडेसे अशी चिंच आणि हे पंचफोरम म्हणून एक मसाला आहे, हा स्पाइस आहे। हे पाहे तुम्ही पाहू शकतात, मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं। ते आपल्याला 1 चमचा घ्यायचा आहे। 1 चमचा जिरे, हे जिरे सर्वात प्रथम आपण भाजून याची पावडर करून घेणार आहोत। तर आता मी तुम्हाला सांगते, हे खजूर आहेत, याचे बी काढून आपल्याला हे भिजत घालायचे आहेत। खजूर मी यात भिजवले आहे। यातच आपल्याला हे किसमिस भिजवत घालायचे आहे। काजू बदामचे तुकडे करून टाकू शकतो किंवा अख्खेही टाकू शकतो। आता याचे तुकडे करून यात टाकते। हे आपल्याला खूप जास्त वेळ नाही भिजवायचं आहे। आता हे भिजतंय आहे, तोपर्यंत आपण टोमॅटो कट करून घेऊयात आणि ह्या चिंचमध्येही थोडं पाणी टाकून ठेवायचं आहे। तर हे जिरे भाजून घेते आणि कुटून घेते, छान याची पावडर करून घेते। आपण आता चटणीला फोडणी करून घेऊयात। तर पॅनमध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं। तेल तापत आले की हे पंचफोरम जे आपण काढून ठेवलं होतं 1 चमचा, ते घालायचं आहे। अतिशय सुंदर वास येतो याचा। लाल मिरच्या घालायच्या आहेत। आता आपण यात टोमॅटो टाकून देऊया। आता आपण याची 1-2 मिनिटं झाकण ठेवून छान वाफ घेऊया। वास छान येतोय, वा मस्त शिजत आले टमाटे। आता आपण यात एक अर्धा चमचा हळदी घालूयात, पुन्हा मिक्स करून घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ घालायचे। त्यांना आपण झाकण ठेवून पुन्हा थोडीशी वाफ घेऊया। छान शिजत आलंय। आता आपण खजूर, किसमिस, काजू बदाम जे भिजवले होते ते पाण्यासकट आपल्याला यात टाकायचं आहे, जेणेकरून आपले खजूरही छान शिजून जातील। ही चटणी अतिशय सुंदर लागते। पाहूयात आपली चटणी कशी होत आली आहे। वा, छान शिजते, मस्तच। चला आता आपण यात जी चिंच भिजवली होती ती डायरेक्ट नाही टाकायची आहे, ती अशी चुरून घ्यायची। थोडं चिंचेचं पाणी घालूया, जेणेकरून आपली चटणी गोड, आंबट, तिखट, ते पंचफोरमचे मसाले, अतिशय सुंदर चविष्ट अशी ही चटणी लागते। बऱ्यापैकी शिजून गेले टोमॅटो। आता आपण ही जी साखर काढली होती ही साखर टाकून द्यायची। तुम्ही गुळाचा पण वापर करू शकता। वा, आता हिला अजून एक 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे। तिला पाहूयात आपली चटणी कशी झाली आहे। साखरेचे पाणी सुटले तिला। अजून एक 2 मिनिटं तिला होऊ देऊयात आपण। ही चटणी आपण पराठे, दशमी, आलू पराठे, तर वरण भातासोबत जेवणात साईड डिश म्हणून खाऊ शकतो। अतिशय सुंदर वास येतोय, खूप छान लागते। आता आपण जे जिरेचं कूट करून ठेवलं होतं ते आता आपण घालणार आहोत। भाजलेल्या जिरेची पावडर आहे ही टाकून चाळून आपण हिला लगेचच झाकण लावूयात, जेणेकरून याचा वास यात राहील छान। चटणी झाली आहे आपली। आता आपण गॅस बंद करून देऊयात आणि सर्विंग बाउलमध्ये काढून देऊ। ही चटणी तुम्ही एकदा करून पहा, खाऊन पहा, तुम्हाला खूप आवडेल। अतिशय सुंदर अशी ही चटणी झाली आहे। टोमॅटोच्या चटणीची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू। चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा।